हॅलो फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आजची स्पेशल रेसिपी आहे फिश फ्राय आणि फिशची भाजी। तर आज माझी मम्मी गावाकडनं आलेली होती आणि मस्त तिने तिच्या हाताने मच्छीची करी केलेली होती। तर आता आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत। तर आपण तव्यावर पहिले खोबरं भाजून घेतलं आहे, नंतर हा कांदा परतवणार आहोत। तर एका डिशमध्ये मी तुम्हाला दाखवते कांदा, खोबरं, तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या आईच्या हाताची भाजी एकदम छान लागते। तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या आईच्या हाताची रेसिपी कशी आहे ते। तर पुढे आपण आता रेसिपीला परत सुरुवात करणार आहोत। तर हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेणार आहे। तर आपली आई जे काही बनवेल ते सगळ्याच मुलामुलींना आवडतं। तर आपण कितीही मोठं झालो तरी आपल्या आईच्या हाताचं पदार्थ सगळ्याच मुलामुलींना आवडतात। तर असंच माझी मम्मी पण फिश करी बनवते। तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर आपण कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये एक बारीक करून घेतलेला मसाला आपण तो तेलामध्ये चांगला परतवायचा आहे, चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। तर ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी मम्मी दिसतच असेल, तर माझी मम्मीच सगळं बनवते आहे आज। तर तिच्या हाताची रेसिपी खूप छान लागते। तर तुम्हाला पण कशी वाटली नक्की सांगा मला। तर आपल्याला मसाला चांगला तेलामध्ये परतवायचा आहे, मस्त असं तेल सुटोस्तर मसाला परतवायचा आहे। तर इकडे मी पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनवर मी थोडंसं बेसन पीठ पण भाजून घेणार आहे। थोडासा कलर बदलू द्यायचा आहे बेसन पिठाचा आणि आपल्याला ते पण त्या करीमध्ये टाकायचं आहे। त्याच्याने टेस्ट एकदम छान येते, असे जुने लोक बनवत होते। तर आपण चांगला आता बेसन पीठ भाजून घेणार आहोत आणि इकडे मसाला पण आपला चांगला परतवणार आहोत। तेल सुटोस्तर चांगला मसाला परतवायचा आहे। तर आता मसाल्याला हळूहळू तेल सुटत आलेलं आहे। तर आपण आता त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून आपण त्याला झाकून देणार आहोत आणि नंतर आपण इकडे बेसन पीठ तयार केलेलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता कढईमध्ये तुम्ही बघू शकताय की किती छान तेल सुटलेलं आहे। चांगलं मिक्स करायचं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बेसन पीठ मिक्स केलेलं होतं त्याच्यात आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि ह्या मसाल्यामध्ये आपण ते मिक्स करणार आहोत। तर आता आपण बेसन पिठाचं पाणी टाकून घेणार आहोत। बेसन पिठाचं पाणी थोडं थोडं टाकत राहायचं आहे आणि आपल्याला किती करी पाहिजे आहे ते तितकं आपण टाकू शकतो आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता माझी मम्मी सगळं मिक्स करून घेते आहे। तर बघू शकता तुम्ही ब्लॉगमध्ये की आपल्याला जितकी करी पाहिजे आहे तितके आपण पाणी टाकणार आहोत, गरम पाणी। तर नंतर आपल्याला फिशचे तुकडे आहे ते ह्या करीला उकळी आल्यानंतर एक एक सोडायचं आहे। तर आता आपण सगळे फिश सोडून घेणार आहोत त्याच्यामध्ये। तर फिश करी आपली तयार आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर फिश करी नंतर आपण इकडे फिश फ्राय पण करणार आहोत। आईच्या हाताचे फिश फ्राय खूप यमी आणि टेस्टी लागतात। तर चला मग आता फिश फ्रायची रेसिपी बघूया आता आपण। तर आता आपण पहिले फिशला सगळे मसाले लावून घेतलेले आहे आणि बेसन पीठ रव्यामध्ये आपण थोडं थोडं तिखट, हळद, मीठ टाकून घेणार आहोत। तर फिश फ्रायला मी तिखट,
हळद, मीठ, गरम मसाला आणि अर्धा लिंबू असं मी लावून घेतलेला आहे. आणि इकडे बेसन पीठ, रवा आणि त्याच्यात आपले मसाले सगळे टाकून आपण त्या पीसला बेसन पीठ लावून तव्यावर ठेवणार आहोत. तर ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकताय की आता एक एक आपण ते लावायचं आहे मसाले. आणि नंतर सगळे फिश फ्राय आपण तव्यावर तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर असे फिश फ्राय कोणाकोणाला आवडतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आईच्या हाताची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग जर पूर्ण बघितला असेल तर छोटासा लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. बाय.